अरे थोडं थोडं धरते, जरा जोरात हलू की हालते आहे का जरा त्या साईडचं तेवढं हलू बघू. पहिला जाऊन आपला हात तेन धुया, म्हणजे रस्त्याचं सगळं कामावरून हात तेन धुया आणि बिल्टी तेन घेऊया आणि निघूया आपण. चला तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अजून आपण पण इथं ऑफिस पीस आहे, आपण अजून काय माल मिळाला नाही आपल्याला. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितला आपण गाडीच्या सगळ्या टायरी ओके मध्ये करून ठेवल्या. कुठलं टायरचं इकडचं तिकडचं टायर चालतं आणि आता टायर एकदम ओके मध्ये झाले. आपल्याला इथं दोन काल बघितला नवीन जोड दिली आणि आपल्याला भुज मध्ये गेल्यावर अजून 2 जोड देणार आहेत आपल्याला. ते आता चायनाचे देतात का, आपलं चायना म्हणजे ते मागचं सरळ बटनाचं आहे ते देतात का आपल्याला नवीन भेटतं अपोलोचे बटन देतात. बघूया आपण गेल्यावर. त्याशिवाय तिथे गेल्याशिवाय आपल्याला आपण म्हणजे चेंज करू शकत नाही कुठलं टायर कुठलं लावायचं काय करायचं आहे. आणि आपण आता सकाळी उठलोय, आता जवळजवळ 6:30 वाजल्यात, अजून तर काय माल मिळाला नाही. ऑफिसमध्ये आता विचारून आलो, आपल्याला 12 पुढे माल मिळणार आहे. आणि आता नाश्ता दिन सगळं करून आले आपण. नाश्ता पण केला, आता काय भुका नाहीत काय नाहीत. आपण डायरेक्ट बघूया, दुपारी माल मिळाला तर जाताना जेऊया. आणि दुसरी गोष्ट, आता गाडी चालू केल्या म्हणजे काल एक 5 वाजता बंद केली ती गाडी, सगळं काम ते नावरून. म्हणून आता म्हणलं पावसाळी दिवस आहेत, बॅटरी तर उतरत्या, म्हणलं गाडी जरा चालू करून ठेवूया. चालू केल्यावर कसं असते, जर बॅटरी चार्ज होत्या, जर रेस करायची लेट किती माहिती आहे काय, एक 15 मिनिटं गाडी चालू ठेवायची मोजून. आता गाडी ते सगळं चालू ठेवले. नंतर आता आपल्या बाळूचं पण आलं आपलं, त्यांना विचारलं माल कधी मिळते. त्यांनी म्हणले 12 नंतर आपल्याला माल मिळेल. आणि शक्यतो साखर भरायची शक्यता कमी आहे. तांदूळ सगळ्या गाड्या भरून चालल्यात. तांदूळ त्यांनी भरल्यावर आहे की नाही आपल्याला बहुतेक माल खेडा आनंदपासून पुढे खेडा आहे, खेडापासून आसपासचा गावाचा आपल्याला माल मिळणार आहे. तर बघूया आपल्याला कुठला माल मिळतोय. सध्या तर पाऊस ते फुल्ल चालू होता, काल रातभर पाऊस चालू होता. आता जरा पाऊस उघडलाय. पुढचं क्लायमेट बघू शकताय कसं आहे, सगळं चिक्कल सगळं झाले. आणि असल्या चिखलात आंघोळी करायचं म्हणजे नको. त्या आंघोळी करायला काही घामच येत नाही अंगाला, त्यामुळे आंघोळी काही करायचा विषयच येत नाही. त्यामुळं आणि असल्या चिखलात कसं आंघोळी करायला जायचं, नंतर चिखलात चिकचिक होते, ती नको वाटते आंघोळी करायचं म्हटल्यावर. आणि आमचा कॅमेरामॅन जरा कॅमेरा असा विषय आहे. तर आणि आपल्या गुजरातच्या गाड्या आहेत की नाही, अजून भरपूर गाड्या. आता इथं पुढे बघू शकता GJ12 ते गाडी आहे लेव्हलची. तर GJ12 आहे, आपल्या साईडला गाड्या आहेत भरपूर, एक 4-5 गाड्या आल्यात गुजरातच्या पॅक पुढेच्या. म्हणजे त्या काय मातीला चालणाऱ्याच गाड्या आहेत. नंतर आपण ज्या गाडीतनं बसून गेलतो गुजरातला जाताना, मिरूबाईची गाडी तिथं पोचून खाली करून भरून आणि इथं आल्या आणि आम्ही खाली करून इथं थांबले. म्हणजे मिरूबाईची गाडी लवकर भरली, लवकर इथं आली. त्यांनी येताना काही विषय नसते, येताना माती मिळते. जाताना तेवढं जरा विषय असते, साखर किंवा गूळ किंवा इतर कुठला माल भरायला लागतो आपल्याला. तर बघूया आता सगळ्या गाड्या तर इथं आल्यात. अजून मोकळ्या गाड्या 3-4 आहेत, त्यांना माल बघायचा आहे. आणि आपले पण शक्यतो 100% आज माल भेटेल आपल्याला. तर माल भेटल्यावर कुठला आहे तुम्हाला सांगतो. चला बघूया पुढच्या सीन मध्ये काय होते, बघूया, भेटूया पुढं. तर मित्रांनो चाललो आम्ही आता डिझेल टाकी फुल करायचे, कारण डिझेल पाकच संपलं होतं. रस्ते नमकळ आले, आता त्याला चिक्कल लागला असणार. करूया सोडा नीट, आता लावले की करून आता टाकी फुल करायची. गुरुदत्त टाकायला जायचं आहे, तिकडे जायचं. तर चला डिझेल फुल करू, मग भेटू. तर मित्रांनो गाडी मस्तपैकी इडल्या बा पंपवर. टाकी फुल कार्यक्रम चालू आहे आता. टाकी फुल करायला टाकला. काटा म्हणजे बाग एंडला आहे आणि काटा एंडला असल्यामुळं डिझेल पण आपलं फुल बसणार आहे. जवळजवळ 200-250 ठिकाणी बसणार आहे. वर तिथं काटा बघू शकता तुम्ही. हळूहळू आहे की नाही, काटा मस्तपैकी फुल यायला लागलाय, त्यामुळे जरा भारी वाटायला लागले. आणि आपण तांदूळ तर काय मिळालं नाही आपल्याला, साखर मिळाल्या. साखर भरायला जाणार आहे आपण गुरुदत्त टाकळीवाडीला, कुरुंदवाड म्हणून राईटला. मी तिथे गेलोय, त्यामुळे काय विषय नाही, काय नाही. जायचं आता भरायला. टाकी फुल करूया, तुम्हाला सांगतो किती बसते. आता सध्या तर 51 लिटर गेले बघा, 52. तर मित्रांनो ही टाकी जरा प्रॉब्लेम आहे आपल्या, तर डिझेल जरा खाली पडते. 326 लिटर 29,708. मस्तपैकी बिल तेल काढा. 326 लीटर. ये देखो इधर से ये जो टोकन है ना, इधर से लीकेज होता है थोड़ा, इसलिए बहुत भी बढ़ नहीं सकते. नहीं तो और एक जापा. तर चला मित्रांनो मस्तपैकी बसते. आता झोपून पण लावूया डायरेक्ट वेट कुरुंदवाड. तर मित्रांनो आपण चालले शिरोली फाट्यामधनं लेफ्ट टर्न मारून डायरेक्ट आपल्या हातकणंगले रोडवरनं चालले. पुढे बघू शकता रोड कसा आहे.
इथं खड्डे काय नसते रस्त्यावर, वर खाली खड्डे बसत होते. आता बघू शकता गाडी हाला लागल्या पाक आणि पावसामुळे थोडंफार खड्डे पडलेले आहेत. काही विषय नाही, इथनं आपलं डेस्टिनेशन अजून एक 60 ते 62 किलोमीटर जायचं आपल्याला आणि डायरेक्ट हातकणंगले तिथनं पुढनं डायरेक्ट राईट टर्न इचलकरंजी तिथनं आपल्याला कुरुंदवाडला जायचं आहे. तर तुम्हाला पुढचे नजर दाखवण्यापेक्षा आपल्याला गडबड आहे, जाऊन पट्ट्याची गाडी भरायची आपल्याला आणि होईल तेवढं लवकर आपल्याला निघायचं आहे. आणि समजा आज जर आपण घरून निघलो आणि संध्याकाळ जर आज मुंबई पार झाली तर आपण परवा दिवशी सकाळपर्यंत आपण आपल्याला अजून मालच कुठला माहित नाही. त्यामुळे पोहोचायचं कुठेही तुम्हाला परत सांगतो. तरी आपलं गुजरात तर फिक्स आहे, बाकी पूजा आहे का कच्छ आहे का मोरबी मांडवी काय आपल्याला अजून काय माहित नाही. बघूया आपण साखरपायला लोड करूया, मग विचारूया माल कुठला आहे, मग तुम्हाला माल सांगतो कुठला भरला आहे आपण. सध्या तर चालले आणि क्लायमेट एकदम मस्त झाले, कारण की कोल्हापूरला सलग 4 दिवस झालं पाऊस संध्याकाळ सकाळ चालूच आहे आणि आता थोडा पाऊस उघडला आहे. वाजल्यात 12 साडेबारा वाजल्यात आणि पाऊस उघडल्यामुळं झाडं असतात साईडला आणि पावसामुळं मस्तपैकी हिरवळगार झाडं झाल्यात. तर तुम्हाला आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी 0.5 मध्ये घेऊन तुम्हाला वाईड अँगलमध्ये तुम्हाला नजारा दाखवतो बाहेरचा. कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. 0.5 मध्ये तर मित्रांनो गाडी बघा लावल्या आपल्या कारखान्याच्या गेटच्या समोर आणि आता इथं हॉटेल आहे मस्तपैकी. जरा नाश्ता करायला आले, मिसळ मागवले. आता देव काढायला गेलतो, देव काढायला गेल्यावर बघितलं आपल्या अजून काय देव आला नाही काय नाही आणि देव आला नाही म्हणजे अजून ते जेवायला गेलात. बाळूला फोन करून सांगतो म्हटलं, मग पार्टीवाला पण फोन येईल आपल्याला. तर मस्तपैकी म्हटलं काय तर लाईट खाऊया. काय आलं काय म्हटलं बाळूदा? गेटात ना आत सोडी ना. चला मस्तपैकी मिसळ खाया जरा. कारखान्यापाशी कसं कसं आले आमचं आम्हाला माहित नाही. किती बारकी तिथनं 2 व्हीलर जात नाही, तिथनं घेऊन आलोय गाडी. मिसळ आहे 40 रुपयाला, पण मस्त आहे मिसळ, काय विषय नाही. पाव बिव ताजे आहेत, पाव ताजे असले पाहिजे त्यात मजा येते. खरा आहे ना भाऊ? चालेल तुला? आवडेल मला. मला वाटलं भांडायला बॉर्डरला तर जवळ आहे. मित्रांनो आपल्याला आता गाडी मस्तपैकी मगाशी आम्ही जरा नाश्ता केलो. नाश्ता करून झाल्यावर आपल्याला डिओ 3 मिळाला. मल्हार आज गेल्याला डिओ 3 मिळाला त्याला. आता डिओ घेतला, मस्तपैकी काट्यावर गेलो, काटा 3 केला बघा. काटा 3 झालो आणि आता पुढं आले. इथं 1 मिनिट, इथं ते पुढं पांढरी बिल्डिंग दिसताना तिथं मल्हार गेलाय डिओ दाखवायला. आणि हे गोडाऊन आहे, गोडाऊनच्यात आपल्याला भरायची ती गुलाबी पोती दिसतात का नाही, ते पोती आपल्याला भरायचे आहेत. आणि फक्त आपल्याला पुढे एक 14 टायर आहे आणि आत एक टेम्पो भरायला लागलाय, त्यामुळं आपल्याला बाहेर थांबवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 3 डिओ आहे. 3 डिओ म्हणजे 3 प्रकारचा माल आहे आणि माल 3 प्रकारचा. फोन केला तर पार्टीला कसं भरायचं आहे म्हणून, पुढं मागं भरायचं आहे कसं भरायचं आहे. पार्टी म्हणली काय विषय नाही, कसं पाहिजे तसं भरा, इथं आल्यावर आम्ही ऍडजस्ट करून घेतो, मग काय विषय नाही. आणि माल आहे आपला मुंद्रा. मुंद्रा म्हणजे बहुतेक मांडवीच्या पुढं कुठं तर आहे, मला माहित नाही, गेलो नाही कधी. मल्हारला पण माहित नाही, पण त्याला रस्ता माहिती आहे थोडेफार. मुंद्रा पोर्ट असा, मुंद्राच्या पोर्टचा बहुतेक माल आहे. आणि आता असं विषय आहे. आता आम्हाला डिओ 3 मिळाल्यावर कळालं आम्हाला. आता मस्तपैकी टेम्पो निघते बघूया. आता वाजल्यात 4:45 वाजल्या. आम्हाला कसं झालं, येताना आम्ही त्या शिरडोन मार्गे आलो ना, ते सगळा सिंगल रोड लागला आणि एवढा सिंगल रोड आहे की पुढनं 4 व्हीलर जरी आली, डबल 4 व्हीलर आली तिकडं इकडं, तरी त्याला जायला जागा राहत नाही. तसल्या रोडनं आम्ही 16 टायर ही घेऊन आले, त्यामुळे जरा वेळ लागला याला. काय विषय नाही, काय अडचण आली नाही, काय नाही. आलो पुढं मागे, काय जाम लागला काय नाही. तर आता आले कारखान्यात, बघूया गाडी आपल्या आत खेत्यात भरायला कसं काय होते बघूया. माग जरा फाळक्याचं काम आहे. फाळक्याचं म्हणजे झाडा लोटालोटी असं काय तर करायचं आहे. ते सगळं झालं की गाडी आपली लागते भरायला. आणि भरायला लावल्यावर तुम्हाला सांगतो कसं काय विषय भरतात. आपल्याला काय वरचा टप खोलायला लागत नाही, काय नाही, सगळं पॅक आहे. चला, मल्हार शेट आम्हाला गेल्यात सोडून आणि आपलं चालले आम्ही पायी. काय विषय नाही, व्हिडिओ करायला थांबलेलो म्हणून जरा ते पुढे गेला, मी मागे राहिलो. चला आता डायरेक्ट भरायच्या गोडाऊनला. तर मित्रांनो, हे गोडाऊन सुटसुटीत आहे बघा. असं इथं काय साखर दिसत नाही, पण मागं बघितलं का नाही,
पिवळ्या कलरची साखर दिसते, गुलाबी परत भरायचा आहे. ते पिवळ्या पोतीची पहिल्यांदाच बघायला लागली साखर, वेगळा माल आहे. तर ह्यो पहिल्यांदा भरायचा आहे. आणि आता गाडी लागली आपली भरायला, जवळ 3 टप्प्या झाल्यात आणि मस्तपैकी लावल्या. आता मल्हार शेठ काय म्हणताय, कसा आहे मूड तुमचा? हां अरे थोडं थोडं धरते, जरा जोरात हलू की. हो हालते आहे का जरा, त्या साईडचं तेवढं हलो बघू. मला शेठ मूड कसा आहे तुमचा? हा बाद होत नाही, घालू गेला डोंगरावर लाता गाठावर कळेल. त्या साईडला हँडब्रेक लागत नाही, कमी आहे हँडब्रेक. काय विषय नाही सोड, जाताना ब्रेक सेटिंग करायचं बघायचं, जाताना करायचं बाटच्या ब्रेक सेटिंग बघूया की. चला मित्रांनो, पहिला माल भरायले, तर दुसरा माल बघू कुठं भरायचा आहे. गाडीला आता थोडाफार शो करायचा आहे, गेल्यावर बघूया काय काय होते. तर मित्रांनो गाडी भरल्या बघा आणि भरून चालल्या आता काटा करायला. मल्हारांना आमचं गाडी चालवायला लागल्यात आणि सध्याला मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. भरलेला व्ह्यू मागणं बघताय थोडा, असं काय नाही. मागं सगळं बांधले आणि बांधूच तर आमच्या हातांची हालत अशी झाली, म्हणजे चिखल काय सुद्धा नव्हता. वरणाची रस्सी आम्ही एक्स्ट्रा ठेवलेली, कसं आहे पहिली ट्रिप आहे ना, त्यामुळे पहिल्या ड्रायव्हरनं कसं ठेवलेलं काय माहीत नाही. त्यामुळं वर रस्सी त्यानं पाक बुक्का करून ठेवलेला आणि वर सगळं चिखल होता. हां त्यात माथ्याला तो जाळीत मारत नव्हता, काय नव्हता, आतलं पण जाळी नव्हता आणि बाहेर नुसतं पडदा दाखला की त्याला कट पण नाही, साधे बारीक द्वारा मारला की विषय संपला, असं करत होता. आणि वर रशी होती करायचा पाक चिखल झाला, त्या चिखलाचा जे बघा हे चिखल सगळं हात झाले आणि हे पण हात बघू शकता असं झालं पूर्ण. तर असा विषय हा यो. आणि आता पुढं बघू शकता काटा करायला आले, आता काटा ते करायचा मस्तपैकी. मला हाही गाडी चालवायला बघूया काटा करताना काय काय विषय होते बघूया. ही सगळं पुढचा पसारा अजून सगळं आवरून ठेवायचा आहे, त्याला वेळ नाही. बघूया पेटीत त्यांनी ठेवून टाकूया सगळं. चला पहिला आता काटा त्यांनी करूया मस्तपैकी. आता काटावर गाडी घालायची आहे. काटा पण एकदम काटोकाट आहे, म्हणजे गाडी त्या टायर आणि या टायर पशी एक लयतले अर्धा फूट अंतर राहते, अशी गाडी जाते बघा. $49 किती पास आहे म्हणल्या? 49 250 किती झाले? 49 500 बघ तू. तर मित्रांनो आता काटातीन गाडी केल्या, काटातीन असेल आपलं वजन सगळं एक नंबर आले, बरोबर आले वजन. 35 टन 740 म्हणजे 35.5 टन आहे. वरचे 140 किलो आपल्याला माप असते, 160 पर्यंत असते. 140 आले काय विषय नाही. आता गाडी काटा झाल्या, आता काढणार आहे गाडी, वजन ते झाले आणि जाऊन मस्तपैकी आता गाडी तर बांधल्या आणि ती रस्सी राहिल्या का नाही ते साईडला लोंबा लागल्या, ती रस्सी काढून वर टाकायची आहे. पहिला जाऊन आपला हात तेन धुया, म्हणजे रस्सीचं सगळं कामावरून हात तेन धुया आणि बिल्टी तेन घेऊया आणि निघूया आपण. चला तर मित्रांनो आपल्या गाडीमधला सगळं गेट पास तेन घेऊन आपण बाहेर पडले कारखान्याच्या, आणि कारखान्याच्या बाहेर पडून आपण थांबलोय कारण की म्हणलो गेला चहा आणायला. मी गाडीत बसलेलो कारण की आपला मिनी ब्लॉग आहे का नाही एडिट करायचा होता, व्हॉइस ओव्हर करायचा होता, त्यामुळे मी गाडीमध्ये बसलेलो. मल्ल्या गेलाय चहा आणायला आणि आपण इथं साईडलाच थांबले बघा गाडी रस्त्याला लावून. आणि त्याचा अजून काय पत्ता दिसून झालाय. माझ्या फोनचा संपलाय बॅलेन्स, त्यामुळे मी काय त्याला फोन लावू शके ना, त्यामुळे तो दिशेनं पण झालाय. त्याला लवकर ये म्हणलेला, अजून आला नाही. तो आपला व्हॉइस ओव्हर तेन करून सगळं कम्प्लीट झाले. आणि आपल्याला आता जायचा मार्ग आहे कुरुंदवाडमधनं नरसुवाडीमधनं शिरोळमधनं आपलं उदगाव अंकलीफाट्यानं सांगलीतनं पलूस मार्गे सातारा, असा आपला रूट आहे. कारण की आपण आले तर जायचं नाही, आपल्याला सांगली मार्गे जायचं आहे. तर चला पुढे रस्त्यात भेटूया आपण. आणि शक्यतो आपली रात्री मुंबई पास होणार नाही, तरी पण तुम्हाला रस्त्यात काय काय ट्विस्ट मिळते तुम्हाला घेऊन येतो तुमच्यासाठी. चला तर मित्रांनो जाताना ये असा विषय लागते बघा जरा, तर रस्ता असा खराब लागते. गाडी किती झुकते लागा, हे कारखान्याच्या जरा पुढे आल्यावर आहे की नाही, 2-3 किलोमीटर पुढे आल्यावर हे असं आहे बघा. थोडा रस्ता
हा तेच की काय मस्त करायला सोडा काय नाही थोडा अडचण होईल आपल्याला पण आपल्यासाठी रस्ता चांगला होणार आहे परत असा विषय. तर चला मित्रांनो डायरेक्ट आता कुरुंदवाड मार्गे जायचं सांगलीला. सांगलीतनं 30 किलोमीटर आहे फक्त. आता मित्रांनो लावणार आहे थोडं टिप कारण की वातावरण झाले ना द्या बस. कारण की विषय कसा आहे असल्या वातावरणात जरा थंड थंड गाणी ऐकली जरा बरं वाटते आणि गाणी लावल्यावर कसं आहे कॉपीराईट पडते. मी बघितले 2-3 वेळा त्यामुळे नको. आणि जरा गाणी ऐकत जातो आपलं सांगलीला. सांगलीत गेल्यावर सनीला सांगितले गॅस ते सगळं आणून देतो म्हटलंय. आणि बघूया आपले तर मुंबई तुम्हाला म्हटलं तसं संध्याकाळी काय पार होत नाही काय नाही उद्या दुपारी पार करायचे. चला जाऊया आता सांगलीला. थोडा आता एवढा डांबर रस्ता लागलाय तर थोडा बाद आहे. कुरुंदवाडला लागलं की नाही थोडं मस्तपैकी चांगला रस्ता लागतोय. चला मित्रांनो तर भेटूया आता डायरेक्ट सांगलीतनं सफर आपला चालू करूया. तर मित्रांनो मस्तपैकी बघा अंकली फाट्याला आले. हे तुम्हाला जो हायवे दिसायला लागला की नाही यो पंढरपूर हायवे आणि यो पुढं आहे तो अंकली फाटा. आणि आता मस्तपैकी अंकली फाट्यावर येऊन थांबले कारण की इथं जरा अर्जंट कॉलला थांबलेलो. आता इथं पुढे गेल्यावर मम्मीनं मस्तपैकी धपाटे त्यांनी केलं ते सगळं घेऊन जाणार आहे. आता मस्तपैकी इथनं निघणार आहे. आता जस्ट वाजल्यात 7:30 नाही 7:15 वाजल्यात. आमचं नियोजन होते की आम्ही अंकली फाट्याला पोहोचणार बरोबर 7:45 वाजता. पण लय म्हणजे लयच लवकर पोहोचलो कारण की रस्त्यात आपल्याला काय अडचण आली नाही काय नाही. अडचण म्हणजे काय जाम लागलं नाही काय नाही. तर चला इथनं निघूया. आपल्याला बघू सनी येणार आहे गॅस त्यांनी घेऊन काय काय घेऊन येते बघूया. आणि मला पण थोडंफार सामान आहे आल्यावर सांगतो मला. तर मित्रांनो गाड्या आम्ही आलोय बघा धामणीमध्ये. धामणीमध्ये इथं आपलं सॉस मालकांच्या आहे का नाही पंपावर लावल्या गाडी. इथं साईडला आपलं ब्लॉकवर जागा होती म्हणून गाडी लावल्या तिथं. आणि आता मस्तपैकी आम्ही जाणार आहे. इथं साईडला चूल मटण आहे जेवायला. कसं आहे माहिती आहे काय चूल मटण हॉटेल ही आमची एक जेवायची फिलिंग आहे. म्हणजे जेवण तिथे एकदम मस्त मिळते. तिथं काय म्हणजे नाद खोळा जेवण मिळते. तिथलं जेवण आम्हाला सारखं मिळत नाही. सारखं बाहेर असते तर 15 दिवसाला येते इथं सांगलीत. जरी आम्ही आलो खाली करायला तर आम्ही इकडंच येईल असं काय सांगता येत नाही. तिथल्या इथं बेळगावमधनं भरून तिकडे जातोय असं होते. त्यामुळं आम्ही आता आलो इथे जेवायला. इकडे आता इलाक्यात आलेले म्हटलं आता मस्तपैकी जेवून जाऊया. तर आता गाडी लावली इथं साईडला पंपामध्ये आणि आता मस्तपैकी जेवून ते जाणार आहे. तर जेवूया आपण जाऊया. आणि आता आपण जेवायला बघू काय मागवते जाऊन जेवूया आपण मस्तपैकी. बघू जेवायला जेवण तुम्हाला दाखवतो नाही तर नाही. बघू जाऊया मस्तपैकी जेवूया काय काय होते बघूया. लय नाही का अर्धा तास गाडी लावणार आहे इथं सांगितली पंपावर. चला तर मित्रांनो यो नजारा तुम्हाला ओळखलाच असणार आहे. हे आपला आहे कॉलेज कॉर्नरचा चौक. आणि आता सध्या चालले कॉलेज कॉर्नरमधनं बायपास मार्गे डायरेक्ट बायपासला सनी आलाय. तिथनं गॅस तेन काय असेल ते सगळं घ्यायचं आणि निघायचं. कॉलेजकडनं आता वाजल्यात 9:30 त्यामुळं गर्दी काय एवढी नाही. कॉलेज कॉर्नर पूर्ण भरलेलं असते. कॉलेज कॉर्नर म्हणजे काही वेळेसाठी दुसरी मुंबईत होते. हे आहे आपलं सांगली कॉलेज कॉर्नर. तर बाबांना आपण इथं जायचं सॉरी इथनं जायचं होय म्हणल्या. गुरुदत्त टाकळीवाडीनं भरल्या सांगलीत खाली करायचंय. किती मोठी लाईन. अरे त्याने तर लय वेळ आला. कुठं पहिला होय काय मग बाबा. तर चला मित्रांनो जाऊया आपल्या आपल्या मार्गाने निवांत. साईडला बटन आहे रे. करे व्हिडिओ जास्त गाडीचा आमचा जाते किती काढते पाणी. अर्षा सना इकडे बघू दिसते उजाडाच जागी भावांची लागायची अनुभव आहे.
चला टाटा करके असतं. अरे चला की राव आता मी रडत तुमच्या राहणार लागायला रे काय आहे? तर मित्रांनो ड्रायव्हिंगची जरा जागा चेंज केलेली आहे. मल्हार गाडी चालवा लागलाय. मल्हार म्हणला तुला गाडी डायरेक्ट उमरजच्या बाहेर काढून देतो. उमरजच्या आणि पुढं जाईल 20-30 किलोमीटर. बघूया त्याचं काय काय नियोजन होते. आत्ता 11:30 वाजल्यात बरोबर. आणि तो म्हणला अजून तर मला काही झोप आली नाही. तसं बघितलं तर मला पण अजून काय पेंग पण येणार झोप पण येणं झाल्या. पण जांभळ्या यायला लागल्यात त्यामुळे झोपतो मी. त्यामुळं ही हो ब्लॉग इथंच संपवतो. आणि आता गाडी आपलं रनिंग चालू असणार आहे रात्रभर. उद्या आपण संध्याकाळी मुंबई पार करायचं कॅन्सल झाले. कारण की घरी पण जरा घरातली भेटायला आलती. त्यांच्या संग जरा भेटलो मस्तपैकी. आजी आलती, मम्मी आलती. तुम्ही व्हिडिओमध्ये मगाशी बघितलाच तुम्ही. तर जरा भेटायला वेळ गेला त्यामुळे जरा विषय झाला असा. मग आपली संध्याकाळी काही मुंबई पार होत नाही. उद्या दुपारी मुंबई आपली पार होत्या. आणि आता मल्हार गाडी चालणार आहे. 100 ते 110 किलोमीटर गाडी चालणार आहे. तो मग झोपणार आहे मस्तपैकी. म्हणजे कसं आहे आता चलमोटरला जेवले दाबून मस्तपैकी आता झोप येणारच आहे. त्यात काही विषयच नाही. आणि आता सध्या आम्ही पलूसच्या पुढे ताकारीमध्ये पोहोचलोय. आता ताकारीचे रेल्वे फाटक पास करायला लागले. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आता उद्या तुम्हाला सकाळी भेटतो डायरेक्ट. कारण की कसं मी झोपणार आहे. मला रात्रभर ड्रायव्हिंग चालू ठेवणार आहे. आणि मी झोपला असल्यामुळे व्हिडिओ फोन करणार नाही काय नाही. आणि व्हिडिओ काय नाही डायरेक्ट तुम्हाला मी कुठं भेटेल माहिती आहे काय. खेड शिवापूर तशी भेटण्याची शक्यता आहे. तरी पण सांगतो मी तुम्हाला कुठे भेटेल मी किंवा पुण्यात. बघूया. तर ह्यो मला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं रोज ब्लॉग पडायला लागल्यात. सपोर्ट वाढवा. काय विषय नाही. तुम्ही वाढवताय आपला ऐकते तुम्ही काय विषय नाही. तर ह्यो ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले जुने ब्लॉग तुम्ही बघितलाय का नाही. मागच्या मुंबईचा गुजरातचा ब्लॉग बघितलाय का नाही मला कमेंटमध्ये सांगा. आणि कसा ब्लॉग वाटला ते त्या ब्लॉगच्या कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला जाता जाता सबस्क्राईब बटन तेवढं दाबा आणि बेल आयकॉन तेवढं दाबा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला म्हणजे उद्या सकाळी.